नमस्कार मित्रांनो, मी BL जोशी, सॉफ्ट स्किल कोच आणि कॉर्पोरेट ट्रेनर. आपण सगळे 21व्या शतकामध्ये आहोत. 21व्या शतकाचे प्रोफेशनल्स आहोत. 21व्या शतकातले आंत्रप्रिनर्स आहोत. 21व्या शतकातले स्टार्टअप ओनर्स आहोत. अँड दिस 21st century is all together different. All those traditional and conventional things are changing. आणि चेंज, बदल हा एक अतिशय महत्त्वाचा आणि अनअवॉइडेबल आस्पेक्ट आहे. तो 21व्या शतकाचं हे खरं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. आज AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा रोल हा दिवसेंदिवस बदलत चालला आहे, वाढत चाललेला आहे. आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शोध लागत चाललेले आहेत. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक व्यवसाय हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ग्रो कसा होईल, त्याचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग कसा घेईल, हा विचार प्रत्येक व्यावसायिकाच्या मनामध्ये आलेला आहे. आणि ह्याच्यामुळे या 21व्या शतकामध्ये 70% हे जे स्किल्सची आवश्यकता आहे ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड असलेली आहे. आज कामाची जागा, वर्कप्लेस हा कन्सेप्टच ऑल टुगेदर बदलत चाललेला आहे. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स हॅज मेड अ ह्यूज चेंज इन द माइंडसेट, इन द वर्किंग ऑफ ईच अँड एव्हरी प्रोफेशनल अँड द बिझनेसमन. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं, याच्याशी ॲक्वेंटेड होणं, रादर या गोष्टींवर विजय मिळवणं तरच 21व्या शतकातलं यश खऱ्या अर्थाने अवलंबून आहेत. आणि आज आपण या AIच्या संबंधी कुठले आपल्याला 5 स्किल्स आवश्यक आहे ह्याचा इथं आपण थोडासा सखोल विचार करणार आहोत. यातलं सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे AI लिटरसी, साक्षरता. आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली असलेली साक्षरता हा एक भाग झाला. दुसरा त्यातला एक भाग आहे की मला स्ट्रॅटर्जिक थिंकिंग हे जे स्किल आहे हे स्किल मला ॲक्वायर करावं लागणार आहे. तिसरा त्यातला जो भाग आहे दॅट इज बिझनेस कम्युनिकेशन अँड ह्युमन कम्युनिकेशन. हा तिसरा आणि अतिशय महत्त्वाचं स्किल आपल्याला अडॉप्ट करावंच लागणार आहे. आणि चौथा त्यातला महत्त्वाचा भाग आहे दॅट इज अडॉप्टेबिलिटी. 21व्या शतकामध्ये इंटेलिजन्स म्हणजे काय, तर नॉट युअर IQ, नॉट युअर EQ, बट कॅन यू अडॉप्ट टू द चेंजिंग सिच्युएशन. आज मला बदलत्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट होता येतं आहे का, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, अडॉप्टेबिलिटी. त्याच नंतर याबरोबर आणखीन एक महत्त्वाची गरज आहे दॅट इज रिलेशनशिप बॉन्डिंग. आपण मशीनच्या बरोबर फक्त काम करत नाही आहे, तर वी आर वर्किंग विथ द ह्युमन. आणि आज ह्युमनमध्ये रिलेशनशिप स्ट्रॉंग करणं हे सगळ्यात महत्त्वाचं भाग आहे, जे कदाचित AIच्या माध्यमातून करणं हे केवळ अशक्य आहे. या 5 गोष्टी इथं आपण बघणार आहोत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे AI लिटरसी. आज मला माझी साक्षरता आणि लिटरसी ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीमध्ये असायला पाहिजे. आज या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय काय बदल घडतात आहे आज तुम्ही पाहिलं असेल. बघा, आपण ChatGPT पासून सुरुवात केली, त्याच्यानंतर आज आपण DeepSeek नावाचं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, इट हॅज मेड अ मॅजिकल चेंज इन द वर्ल्ड ऑफ AI. ह्याचबरोबर आज जेमिनी आणि अनेक प्रकारचे वेगवेगळे AIचे टूल्स अवेलेबल आहेत. आणि हे टूल्स आपल्याला डेटा जनरेशन करता आणि डेटा जनरेशन नव्हे तर प्रॉडक्टिव्हिटी एन्हान्स करण्याकरता आपल्याला शिकणं हे अतिशय आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत नाही तर मला लीड करायचं आहे. आणि याच्याकरता मला काय आवश्यक आहे, तर आय नीड टू हॅव ए डीप नॉलेज थ्रू फॉर्मल लर्निंग अँड प्रॅक्टिकल अप्लाइंग. हा त्यातला दुसरा महत्त्वाचा आहे. आज आपल्याला फक्त हे टेक्निकल स्किल्स शिकायचे नाही आहेत, पण आज आपल्याला एक ग्रोथ माइंडसेट क्रिएट करायचा आहे.
आणि दॅट इज व्हॉट इज स्ट्रॅटर्जिक थिंकिंग. आणि त्याबरोबर आपल्याला ही लिटरसी एन्हान्स करायची आहे. मला काही माझ्यामध्ये अनप्रेसिडेंटल चेंजेस, इट हॅज गॉट नथिंग टू डू विथ द कन्व्हेन्शनल मेथड्स. अनप्रेसिडेंटल मला चेंज करायचे आहेत. मला जे आज कामासंबंधीचे जे नॉर्म्स आहेत, हे नॉर्म्स बदलायचे आहेत आणि या बदललेल्या नॉर्म्सशी मला ॲडॉप्ट व्हायचं आहे. आज मला इमिडिएट बेनिफिटपेक्षा लॉंग टर्म बेनिफिट काय मिळेल ह्या पद्धतीने आपल्याला विचार करायचा आहे. मला माझा पाथवे हा आता मॅप करायचा आहे आणि याच्यात ग्रोथ माइंडसेट हेच त्याचं खऱ्या अर्थाने उत्तर आहे. आज मला अपेक्षा करायची, अँटिसिपेट करायचं आहे की व्हॉट आर द फ्युचर नीड्स. अजून 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर माझ्या व्यवसायाच्या, माझ्या नोकरीच्या गरजा काय आहेत. सो आय विल हॅव टू अँटिसिपेट दोज नीड्स अँड आय विल हॅव टू अडॉप्ट थिंकिंग बियॉन्ड द शॉर्ट टर्म. आज मला हे मार्केटमधले जे ट्रेंड्स आहेत, जे बदलते ट्रेंड्स आहेत, हे ट्रेंड्स मला समजून घ्यायचे आहेत आणि काहीतरी शिकायचं नाही आहे, फक्त शिकायचं नाही आहे, तर मला इनोव्हेशन, क्रिएटिव्हिटी, कल्पकता, सृजनशीलता ही माझ्या कामामध्ये, माझ्या वर्कप्लेसमध्ये, माझ्या प्रोफेशनमध्ये कशा पद्धतीने आणता येईल ह्याचा पूर्णपणे विचार करायला पाहिजे. अँड दिस कॅन बी डिफाईन्ड ॲज अ स्ट्रॅटर्जिक थिंकिंग. आणि मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं स्किल आज आपल्याला शिकायचं आहे, रादर आपल्याला मास्टरी करायची आहे, अँड दॅट इज कम्युनिकेशन स्किल्स, बिझनेस कम्युनिकेशन स्किल्स. बघा बरं का, आज या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ॲटोमेशन हॅज बिकम ए वे ऑफ लाईफ. बट अलॉंग विथ द ऑटोमेशन we have to have a communication skills and it relates with the human. As human presence is the most important aspect and for that we need to have a mastery on the communication. आज आपण कम्युनिकेशनमध्ये प्रामुख्याने वेगवेगळे मीडियाच वापरतो. याच्यामध्ये आज आपण ईमेलच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून, अनेक गोष्टीत आपण आपलं कम्युनिकेशन. बट नाव वी विल हॅव टू फोकस ऑन ए डिजिटल कम्युनिकेशन विच इज द नीड ऑफ ए चेंजिंग सिनेरिओ. त्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त हे करायला पाहिजे. वी विल हॅव टू फोकस ऑन ए स्क्रीन कम्युनिकेशन विच इज लिटल डिफरंट. आणि हे स्क्रीन कम्युनिकेशन करत असताना आम्हाला नॉन व्हर्बल क्यूज विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द कम्युनिकेशन. असं म्हणतात की 55% कॅरीज द वेट फॉर द नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. आणि आपल्याला त्याच्यावर सुद्धा मास्टरी मिळवायला पाहिजे. अँड वी हॅव टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ ए नॉन व्हर्बल कम्युनिकेशन अँड वी हॅव टू अप्लाय इट. हा झाला तिसरा आस्पेक्ट. चौथा त्यातला आस्पेक्ट आहे अडॉप्टिबिलिटी. आज अडॉप्टिबिलिटी इज अ सर्वायवल मेडिसिन. आज मला जगायचं असेल तर मला खऱ्या अर्थाने बदल स्वीकारायची मानसिकता पाहिजे आणि तो माइंडसेट असायला पाहिजे. आज मला काय करायचं आहे, तो जो डिस्कम्फर्ट आहे ना, हा डिस्कम्फर्ट मला एम्ब्रॅस करायचा आहे. या डिस्कम्फर्टला मला आय विल हॅव टू कम आउट विथ द कम्फर्टेबल झोन. आणि आज ह्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. मला डिजिटल लर्निंग कशा पद्धतीने करता येईल. डिजिटल लर्निंग शुड बी अ कंटिन्युअस प्रोसेस. कारण अजून 10 वर्षामध्ये कुठले चेंजेस येणार आहेत हे आपण आज अँटिसिपेटसुद्धा करू शकत नाही. बट वी विल हॅव टू बी ऑल द टाईम ऑन अवर टोज टू अडॉप्ट द चेंजेस अँड दिस इज व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट. अँड द फिफ्थ वन इज द रिलेशनशिप बिल्डिंग. तर जो आज या AI माध्यमातून अनेक काम होत असताना लेट अस नॉट फॉरगेट द ह्युमन आस्पेक्ट. आणि या ह्युमन आस्पेक्टमध्ये विचार करत असताना आम्हाला एम्पथी, फिलिंग्स, इमोशन्स ह्या समजून घेणे, अवेअरनेस अँड हाऊ टू मॅनेज दोज इमोशन्स, हा एक रिलेशनशिपचं सगळ्यात असलेला स्ट्रॉंग असलेला हा बेस आहे. हे करत असताना आज आम्हाला ट्रस्ट बिल्ड करायचा आहे. ट्रस्ट, फेथ, बिलीफ हा आम्हाला क्रिएट करायचा आहे. आज मला रिलेशनशिपमध्ये
individually I may be intelligent or strong like anything, but I will have to work on the teams. मला एक चांगल्या टीम्स कशा क्रिएट करता येईल, ह्याच्यामध्ये मला कम्युनिकेशन कसं चांगल्या पद्धतीने करता येईल. जेव्हा टीममध्ये काम करतात, सो देअर कॅन बी ॲग्रीमेंट अँड देअर कॅन बी सम डिसॲग्रीमेंट. त्यामुळे आज मला एक कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन कशा पद्धतीने करता येईल, हाही मला खऱ्या अर्थाने शिकायची आवश्यकता आहे. आणि निगोसिएशनशिप मॅनेजमेंट हा एक त्यातला दुसरा अतिशय महत्त्वाचा आहे. सो ऑल दिस सॉफ्ट स्किल्स are very important so far the relationship is concerned, because in today's and tomorrow's scenario your relationship will give you the fabulous results, and for that we will have to start preparing ourselves. आत्तापर्यंत आपण कुठल्या गोष्टी पाहिल्या, तर मला AI ची लिटरसी करायची आहे. दुसरा भाग म्हणजे मला स्ट्रॅटजी थिंकिंगचं स्किल्स वाढवायचे आहेत. तिसरा भाग म्हणजे मला अडॉप्टेबिलिटी घ्यायची आहे. आज चौथा भाग म्हणजे आय विल हॅव टू हॅव अ स्ट्रॉंग बिझनेस कम्युनिकेशन. आणि पाचवा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे रिलेशनशिप बिल्डिंग. आणि या जर गोष्टींवर आपण मास्टरी मिळवली तर धिस AI or 21st century is belongs to you only, which is waiting you to be a successful. आणि ह्या सक्सेसफुल होण्याकरता if you need any assistance you can always rely on us. We organize various training sessions on the each and every aspect which we have touched upon. So if you like this video, like it, share it, and don't forget to subscribe it. Wish you all the best. Thank you so much.